लक्ष्मण हाके यांच्या 2 दिवसापूर्वीच्या वक्तव्यावरती गेवराईमध्ये आज वातावरण तणावाचं पाहायला मिळालं आणि लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्यावरती जो आरोप केला, ज्या बॅनरवरून ते त्यांच्यावरती आरोप करू लागले, पण त्यानंतर ते आज समक्ष गेवराईमध्ये दाखल झाले आणि गेवराईकरांनी त्यांना अक्षरशः म्हणजे समोरासमोर जी झाली मराठा समाजच्या कार्यकर्ते आणि ओबीसीच्या कार्यकर्त्यामध्ये, त्यामध्ये प्रत्यक्षदर्शनी काही लोक आपल्यासोबत आहेत. काय घटना घडली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय घटना होती आणि काय प्रकार घडला नेमका काही वेळा? लक्ष्मण हाके हे गेवराईत आले, त्यांनी चॅलेंज दिलं की गेवराईत येतो. त्यांना गेवराईत यायची गरजच नव्हती. मी एक ओबीसी समाजातूनच येतो. माझं नाव संतोष आंधळे, माझी जात वंजारी आहे. त्यांनी येऊन विजयसिंह पंडितांना चॅलेंज केलं की मी दंडुका घेऊन येतो, तुला दंडुक्या घ्यायची गरज नाही, आम्ही तुला दंडुके दाखवतो, तुला पुण्याला येऊन काळं फाशीतो. हे दंडुका घेऊन येतो म्हणण्याची काय गरज पडली त्यांना अशी एवढी? अहो तो दलाल आहे, ते कोणाच्या पैशावर चलतो, काय करतो हे सगळ्याला माहिती आहे. हा आता विधानसभा संपल्याच्या नंतर आजच आला इकडं आणि इकडं चिरीमिरी घेऊन पुन्हा पुण्याला जाईनच. मग त्यांना एवढा राग कशाचा आला की एवढे ते विजयसिंह पंडितावर बोलले आणि ते थेट दंडुका घेऊन तुम्ही या आमच्या दारात मग बघतो असं देखील म्हणतो? एक तर मी सांगतो, शिवछत्र परिवार हा सगळ्या समाजाला, मग तो लमाण समाज असो, मुस्लिम असो, वंजारी असो, सगळ्याला जिथं तिथं जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, मार्केट असो, ज्याला त्याला कारखाना असो, प्रत्येकाला तिथं पदं दिलेले आहेत. पंडित घराणे जातीवादी कसल्याही प्रकारचं नाही. हा विनाकारण ह्यो दलालीवर आलेला आहे वरून, आणि याची दलाली संपायची. तुला शिवछत्र परिवाराकडे जायची गरजच नाही, तुला आम्हीच ओबीसी बाद झालो, एवढं माझं म्हणणं आहे. काय परिस्थिती त्यांनी काय ती घटना होती? तुम्ही प्रत्यक्षदर्शी होता तिथे, कशा पद्धतीने हा सगळा गोंधळ झाला? काय ते ते आले आणि त्यांनी सुरुवात केली. त्याची बाईट चालू होती, आम्ही बाजूला होतो. त्यांनी सुरुवात केली आणि काही अपघात राजाच्या विषयी बोलायला लागले किंवा असं तसं. मग आम्ही घोषणाबाजी केली. मग त्यांनी आमच्यावरती काठी काढली, लाठी काढल्या, शिव्या केल्या आणि मग ते गोंधळ उडाला सगळा. असा प्रकार झाला त्याचा. पण नेमकी सुरुवात कोणी केली? सुरुवात त्यांनीच केली सर. सुरुवात त्यांनी केली. त्यांनी सुरुवातीलाच बाईट देताना शिव्या गाडी बोलले, कलमा केला. काही जणांनी लाकडं काढले, दांडे काढले. ते दांडे काढणारा बाकी तो जो होता तो इथलाच हे खटके म्हणून त्यांनी याच्या आजूल बी असं केलं तर त्याला वाटलं जमल इथं बी, पण इथं जमलं नाही त्याला, पण ते गेले निघून. ते बरं, एवढा राग लक्ष्मण हाकेंना विजयराजेंचा काय यावा आणि कशामुळे एवढा? तेच की बाबा तुम्ही बॅनर लावले आणि तुम्ही त्यांना सपोर्ट केला, अमुक केलं, असं केलं, मग त्यांना राग आला. आता बाकी बीडमध्ये संदीप क्षीरसागरनी बी लावले, त्यांच्याविषयी काही बोलत नाही, तो आपलं यांच्याच विषयी बोलतो. आणि सुरुवातीने इथूनच केली ना बोलायची. त्यांची आमदारकी बी रद्द करा अशी देखील मागणी. हा, ते काही म्हणेन, तो थोडं जागीरदार थोडीच आहे. तो काही म्हणेन आज त्याचा थोडीच होणार आहे. तो जागीरदार, तो भिकारचोट माणूस आहे, त्याला आम्ही मुजीत नाहीत, काही नाही, जगरीत नाही. फक्त काय परिस्थिती होती आणि काय घटना होती का तुम्ही पाहिले? घटनेच्या ठिकाणी तर मी नव्हतो. मी अगोदरपासून मी पोलीस स्टेशनला होतो. आमचा एक मित्र आहे, कार्यकर्ता, धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, गजानन काळे. हा, त्याला पोलिसांनी उचललं होतं पॉकेट. त्यांनी काही करू नये, हे करू नये. परवा म्हणजे बाईक दिली ती त्यांनी, म्हणजे याच्याच हाकेच्या बाबतीत बाईक दिली ती राजेच्या विषयी ते जे म्हणला होता की बाबा ओबीसी समाजाने हे जर समजा आता राजे जर तुमच्या दारात आले तर ह्यांना दंडुक्याने मारा. मग कशामुळे मारायचं राजेला? राजे हे सगळ्या समाजाला धरून चालणारे नेते येतं. ते काही म्हणजे नुसते इथलेच आमदार नाही, तर आज ते मुंबईला जाऊन बसलेले आहेत. त्यांच्याही की ह्याला बोलायचा काहीच अधिकार नाही. आणि कशावरून बोलला, काय बोलला हे तर काय आम्हालाही कळलं नाही अजून. कशामुळं म्हणला तो किंवा राजाने त्याचं काय केलं? तो मागे विधानसभेला इथं आलता प्रचारासाठी, ओबीसीचा प्रचार करायसाठी. पण आम्ही ओबीसी समाज जो बी आहे इथला 70-80% जो समाज आहे ते राजाच्या मागे इथला. त्याच्यामुळे त्या ओबीसीला, त्या हाकेला कोणी इथं म्हणजे थारा दिला नाही. त्या टायमाला बी आला, भाषण केलं, सभा केली आणि निघून गेला. प्रत्येक गावागावात गेला. पण त्या प्रत्येक गावातून आम्ही धनगर समाजाने विजयराजाला लीड दिलेली. ज्या ज्या गावात जाऊन त्यांनी सांगितला, प्रचार केला, त्या गावातून लीड मिळालेली धनगर समाजाच्या गावातून. या घटनेवरून आता काय मागणी? काहीच नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. कोणावर? हे हाकेवर, त्याच्यासोबत आहे त्याच्यावर खटके, ते हाके, ते यांच्यावर सगळ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. काय काय मागणी कराल या सगळ्या घटनेवरून आणि या तणावपूर्ण वातावरणात जे काही घडलं?
जी गेवराईमध्ये परिस्थिती निर्माण झाली त्यावर काय? इथं मराठा ओबीसी समाज संपूर्ण एकत्र आहे. शिवछत्र परिवार सगळ्याला सहकार्य करतोय. जर असे बाहेरून जर बाणगुळ आले आणि त्यांनी जर दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला तर आता ओबीसी समाज दांडे घेतील हातात आणि हाकेला गावाच्या बाहेर काढतील. आता एकच त्याला पुण्याला येऊन जर काळ इथून पुढे जर त्यांनी गेवराईमध्ये आला त्याला जर पुण्याला जाऊन जर काळं नाही फासलं तर संतोष आंधळे ती वांजऱ्याची आवलाद नाही सांगणार. ही गेवराईमधील नागरिक होते आणि जे विजयराजे पंडित आणि जे मराठा समाजातील आणि इतर ओबीसी समाजातील जे विजयराजे पंडित यांचे समर्थक होते आणि त्यांनी जी घटना पाहिली यावरून त्यांनी असं म्हणतायत की आता लक्ष्मण हाके यांच्यावरती गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे व त्यांच्या सहकार्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे. लोकसेवा मराठीसाठी दीपक जाधव, गेवराई.